माझे नाव काव्य आहे. माझं वय 26 वर्षे आहे आणि माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. माझे आई-बाबा मोलमजुरी करून पोट भरत होते. मी माझ्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी होते. आमची परिस्थिती गरीब असल्यामुळे मी माझं कॉलेज संपल्यानंतर ठरवलं होतं की आता कुठेतरी जॉब करायचा. म्हणजे आई-बाबाला पण मदत होईल. एके दिवशी मी एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले होते. तेव्हा तिथे मला एक मुलगा भेटला. त्याचं नाव राहुल होतं. राहुल तिथे सुपरवायझर म्हणून काम करत होता आणि मी देखील सुपरवायझर पदासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले होते. परंतु माझे कागदपत्र पुरेसे नसल्यामुळे माझं सिलेक्शन झालं नाही. राहुल थोडासा वेळ काढून माझ्याशी बोलू लागला. बोलता बोलता त्याची आणि माझी ओळख झाली आणि तीच ओळख हळूहळू मैत्रीमध्ये बदलली. तो आणि आम्ही आता खूप चांगले मित्र झालो होतो आणि आता आम्ही एकमेकांचे फोन नंबरसुद्धा घेतले होते. आमची मैत्री हळूहळू वाढत होती. माझी कंपनीमध्ये पहिलीच वेळ होती, त्यामुळे कंपनीमध्ये जास्त काही मला माहिती नव्हतं. परंतु राहुलला सर्व काही गोष्टी माहीत होत्या. तो मला वेगवेगळ्या मशीन दाखवत होता. खरं तर राहुल हा खूप हुशार होता आणि दिसायला देखील खूप सुंदर होता आणि चांगल्या कंपनीत सुपरवायझर पदाला कामावर होता आणि त्याला पगार देखील चांगला होता. मी त्याला म्हणाले की तू तुझ्या मालकाला विचारून तुझ्या कंपनीमध्ये मला देखील काम लावून दे. तर तो मला हो म्हणाला. हळूहळू आमची मैत्री देखील खूप चांगली वाढली होती. राहुल मला खूप आवडू लागला होता आणि मी ठरवलं होतं की आता मी राहुलला माझ्या प्रेमाविषयी सांगणार. आणि मी राहुलला म्हणाले, राहुल, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. राहुलने मला होकार दिला. राहुल मला म्हणाला, मी तुला हो म्हणालो आहे. चल, आता आपण एका हॉटेलमध्ये कॉफी प्यायला जाऊ. आणि मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. आम्ही कॉफी पिल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारत बसलो. तेव्हा अचानक राहुल मला म्हणाला, काव्या, मी देखील तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहे. मी त्याला नको म्हणत होते, परंतु तू ऐकत नव्हता. कारण त्याला देखील मी खूप आवडत होते आणि मला देखील आता तो चांगला वाटत होता. मी त्याला पाहून भारावून गेले आणि मिठी मारली आणि त्याचा हात माझ्या हातात घेतला. तेव्हा त्याने पण मला घट्ट मिठी मारली आणि आम्ही त्या दिवशी आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या. आमचे मैत्रीचे नाते हे खूप जास्त वाढले होते. त्या दिवशी जे काय झालं ते आम्ही दोघांनी आमच्या मनामध्ये ठेवलं होतं. तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या पोटामध्ये खूप वेदना होऊ लागल्या होत्या. माझ्या पूर्ण शरीरात वेदना होत होत्या. आम्ही दोघे आता एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. माझे आई-बाबा मोलमजुरी करण्यासाठी जात होते आणि घरी मी एकटीच राहत होते. त्यामुळे राहुल आता माझ्या घरी देखील येऊ लागला होता. आता आम्ही रोज आमच्या इच्छा पूर्ण करू लागलो. मी त्याला म्हणाले की आपण दोघांनी लग्न करायला हवे. त्यांनी मला काहीच उत्तर दिले नाही आणि त्या दिवसापासून राहुलने माझ्याशी बोलणं बंद केले आणि माझ्या घरी येणं देखील बंद केले आणि त्याने ती कंपनीसुद्धा सोडली. त्याच्यानंतर त्याने मला फोनसुद्धा केला नाही. माझ्यासोबत त्याने कोणतेच नाते ठेवले नाही. मला तर कधीकधी वाटत होतं की तो फक्त त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत बोलत होता. माझ्यासोबत प्रेमाचे नाटक करत होता. एके दिवशी मी त्याचा शोध काढत काढत त्याच्या कंपनीमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर मला समजलं की राहुलचं लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मुलगा देखील आहे. मी त्या सर्व गोष्टी ऐकून हैराण झाले. मला काय बोलायचं आणि काय करायचं हे पण सुचत नव्हतं. मी त्याला बोलायचा प्रयत्न केला, परंतु त्याला माझ्याकडे पाहण्यासाठी देखील वेळ नव्हता. मी कंपनी सुटेपर्यंत त्याची वाट पाहिली, परंतु तो मला भेटला नाही. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्या कंपनीमध्ये गेले. त्या दिवशी देखील मी कंपनी सुटेपर्यंत त्याची वाट पाहिली. त्याची वाट पाहत असताना मला अचानक चक्कर आली आणि त्याच्या कंपनीमधल्या एका महिलेने मला डॉक्टरांकडे नेले आणि माझी तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की मी 3 महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट राहुलला देखील माहिती झाली. राहुलला खूप टेन्शन आलं आणि तो मला स्वतः भेटायला आला. तो मला म्हणाला की तू कंपनीमध्ये का आली होतीस? माझ्याकडे का आली आहेस?
मी त्याला म्हणाले की मला तुझा काहीतरी सांगायचे आहे, म्हणून मी तुझ्याकडे आली आहे. आपल्याला बाळ होणार आहे. मी त्याला खूप आनंदाने सांगत होते, परंतु तो माझा ऐकून घेत नव्हता. तो मला म्हणाला की तूच मला मिठी मारली होती आणि तू तुझ्या इच्छा पूर्ण केल्या. या सर्व गोष्टींचा तुला अगोदर अनुभव होता आणि तू तुझ्या इच्छा आणखी कोणासोबत तरी पूर्ण केल्या असतील. त्यामुळे हे बाळ माझं नाही, दुसऱ्या कोणाचं तरी आहे. मी त्याला म्हणाले, नाही नाही, हे बाळ तुझंच आहे, आपल्या दोघांचं आहे. राहुल माझं ऐकून घेत नव्हता. तो मला म्हणाला, तू माझ्याकडून तुझ्या इच्छा पूर्ण करून घेतल्या. हे बाळ माझं नाही. तुझ्यासारख्या मुलीसोबत माझं काही नातं नाही आणि तुझ्यासारख्या मुलीला मी ओळखतसुद्धा नाही. काय बोलायचं कळत नव्हतं. हे सर्व काही बोलणं राहुलच्या मालकाने ऐकलं होतं. राहुलचा मालकसुद्धा तरुण होता आणि दिसायला पण खूप सुंदर होता आणि त्याचे लग्न देखील झाले नव्हते. मी पण दिसायला खूप सुंदर होते आणि गोरी देखील होते. राहुलच्या मालकाने त्याला विचारलं की काय झालं आहे. त्या वेळेला राहुलने सांगितलं की मी हिला ओळखतसुद्धा नाही आणि ही माझ्यावरती खोटा आरोप लावत आहे. तसं म्हणून तो तिथून निघून गेला. मी तिथेच रडत बसले. माझं रडणं हे त्याला बघवलं नाही आणि राहुलचा मालक माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, खरं खरं सांग, मला काय झालं आहे. मी जे काय झालं ते मालकाला खरं सांगितलं. मलाही माझी खूप मोठी चूक झाली होती. आता माझं काय होईल. तेवढ्यात राहुलचा मालक मला म्हणाला, हे बघ काव्या, काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मी तुला कंपनीची मालकीण बनवायला तयार आहे आणि तुझ्या बाळाला स्वीकारायला तयार आहे. फक्त तुला एकच काम करायचं, सगळं काही विसरून माझी बायको व्हायचं आहे. तुझ्यासोबत काय झाले हे मनातून काढून टाकायचं असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. या वेळेला माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मी घरच्यांना न सांगता राहुलच्या मालकासोबत लग्न केलं आणि लग्न करून त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले. लग्नाच्या पहिल्याच रात्रीच मालकाने त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि मला बायको म्हणून स्वीकारले. मालक हा खूप चांगला होता. माझी खूप काळजी घेत होता. माझ्या बाळाची देखील खूप काळजी घेत होता. सर्वजण मालकाला नाव ठेवत होते, पण तो एक चांगला माणूस होता. दुसऱ्याच दिवशी मालकाने मला कंपनीमध्ये आणलं आणि सर्वांच्या समोर सांगितलं, आजपासून या कंपनीची मालकीण काव्या आहे. मला देखील त्या सर्व काही गोष्टी बघून आश्चर्य वाटत होतं आणि काही गोष्टी मला चांगल्या वाटत होत्या की आपण ज्याची निवड केली तो खरंच खूप मूर्ख होता, म्हणून त्याने मला धोका दिला होता. आणि ज्याने आपल्याला स्वीकारले तो खरंच खूप चांगला होता. त्याने आता मला त्या कंपनीची मालकीण बनवलं होतं आणि ती कंपनी मला सांभाळायला लावलं होतं. कंपनीमध्ये काम करत असताना राहुलची आणि माझी सारखी भेट होत होती. राहुलला मी माझ्या कॅबिनमध्ये बोलावलं. त्यावेळेला तो माझी माफी मागू लागला. मला म्हणाला, खरंच मला तुझ्यावर प्रेम झालं होतं आणि त्या प्रेमापोटी त्याने माझ्यासोबत सर्व काही केलं होतं. त्यावेळी तो विसरला होता की त्याची एक बायको आहे आणि त्या बायकोपासून त्याचे 2 मुलं देखील आहे. तरी पण तो माझ्यासोबत त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करत होता. त्यावेळेला तो सर्व काही विसरून गेला होता असे म्हणत माझ्याजवळ रडत होता. मला त्याचं रडणं पाहून खूप वाईट वाटत होतं, पण मी काही करू शकत नव्हते. आता मी कोणाची तरी बायको झाले होते आणि तो मला खूप जपत होता, जीव देखील लावत होता. मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. तो मला म्हणाला की हे जर बाळ तुला झालं आणि जर हा मुलगा झाला तर तो मुलगा मला दे. तो तसा बोलता क्षणी मी उठले आणि त्याची एक जोरात थोबाडीत वाजवली आणि त्याला म्हणाले की जर तू नीट वागला नाहीस आणि यानंतर असं काही बोललास तर तुला नोकरीहून हाकलून देईल. आणि तसं म्हणून मी निर्णय घेतला की रोज माझ्या डोक्याला काही टेन्शन नकोय. मी आता राहुलला नोकरीहून काढून टाकलं. तेव्हा राहुल माझ्यावरती खूप रागावला आणि तो मला मारायला धावला. मला खूप भीती वाटत होती की आता काय होईल, परंतु माझ्या नवऱ्याने राहुलचा हात धरला आणि त्याला कंपनीमधून काढून दिले. मालक जेवढा पैशावाला होता तेवढाच तो प्रामाणिक होता. सर्वजण त्याच्या मदतीला धावून येत असायचे. जेव्हा मी अडचणीत असेल त्यावेळी मला माझ्या नवरा मदतीला धावून येत होता. खरंच तो खूप चांगला माणूस होता. आता राहुलची आणि माझी कधीच भेट होत नव्हती. आम्ही दोघे नवरा बायको आमच्या संसारात खूप सुखी आहोत.
मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.